नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आज आपण स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण कसं करायचं आणि त्याची पूजा विधी वगैरे सगळं आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला 7 पारायण करायचे असू देत किंवा 11 पारायण करायचे असू देत किंवा 1 पारायण करायचं असू दे, स्वामी चरित्र सारामृत करताना आपण कोणते नियम पाळायला पाहिजेत आणि कशा पद्धतीने स्वामींची पूजेची मांडणी करायला पाहिजे ते आता आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला एका चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुमच्याकडे जर स्वामींचा फोटो वगैरे असेल तर तुम्ही तो फोटो ठेवायचा आहे. आणि नंतर थोड्याशा अक्षता खाली ठेवून त्याच्यावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला सुरुवातीला कधीही आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा सुरुवातीला धूप आणि दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे. आपण स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण कसं करायचं आहे आणि त्याची पूजा विधी कशी करायची आहे ते बघत आहोत. पारायणाची मांडणी कोणत्या पद्धतीने करायची ते आपण पाहत आहोत. तर आपल्याला इथे शंख सुद्धा ठेवायचा आहे आणि तुम्हाला पाटावरती म्हणजेच पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करून एखाद्या पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला या पद्धतीने मांडणी करायची आहे. आणि आपल्याला एक नारळ सुद्धा ठेवायचा आहे. आपल्या मनातली इच्छा काय आहे ते बोलून आपल्याला बाजूला एक नारळ ठेवायचा आहे. आणि नंतर आपल्याला गणेश वंदना म्हणजेच गणपतीची पूजा करायची आहे. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपण कोणतेही कार्य करताना गणपतीची पूजा ही करत असतो, म्हणून पूजा गणपतीची सुरुवातीला करून घ्यायची आहे आपल्याला. नंतर बाजूला शंख सुद्धा ठेवायचा आहे, कारण शंख हा लक्ष्मीचा प्रतीक आहे, म्हणून आपल्याला गणपतीची आणि लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे. विष्णू भगवान यांचा सुद्धा वास हा शंखाच्या स्वरूपात आपल्याला तिथे लाभत असतो, म्हणून तुम्हाला या पद्धतीने सर्व पूजा करून घ्यायची आहे. नारळ सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे. नारळावरती अक्षदा, फुले, दुर्वा वगैरे गणपतीला सुद्धा तुम्ही वाहू शकता. गणपतीला लाल फूल घालायचं आहे आणि नंतर नारळाला फूल वाहायचं आहे. दिव्याला सुद्धा एक फूल वाहायचं आहे. शंखावरती फूल वाहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पूजा करून घ्यायची आहे सुरुवातीला. आणि नंतर आपल्याला स्वामींना अभिषेक करायचा आहे. अशा रीतीने मी वरती स्वामींचे तामणामध्ये मूर्ती ठेवलेली आहे आणि अभिषेक करत आहे. अशा रीतीने आपण पहिल्यांदा पंचामृत, तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने करा किंवा दुधाने आणि पाण्याने सुद्धा तुम्ही पंचामृत अभिषेक स्वामींना घालू शकता. आणि आता मी इथे पाण्याचा अभिषेक करत आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा रीतीने आपण दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक स्वामींना करायचा आहे. तुम्हाला 5-5 चमचे तरी पूर्ण 5 पळ्या तरी तुम्हाला स्वामींच्या अंगावरती पाणी आणि दुधाचा अभिषेक करायचा आहे. नंतर दूध झाल्यानंतर परत आणि आपल्याला एकदा पाण्याचा अभिषेक करून स्वामींना स्वच्छ स्नान घालायचं आहे. अशा रीतीने आपल्याला स्वामींना अभिषेक करायचा आहे. तुम्ही हे स्वामींना अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप आपल्याला चालूच ठेवायचा आहे. स्वामींचा पूर्ण अभिषेक करेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करायचा आहे. तुम्ही यावेळेला श्री सूक्त सुद्धा म्हणू शकता आणि पुरुष सूक्त सुद्धा तुम्ही बोलू शकता. किमान तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करत तरी तुम्हाला स्वामींना अभिषेक करायचा आहे. अशा रीतीने मी इथे स्वामींना स्वच्छ कपड्याने वस्त्राने पुसून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला स्वामींना चंदन वगैरे लावायचं आहे. त्यांना पूर्ण सजवून आपल्याला व्यवस्थित वस्त्र वगैरे घालायचं आहे. अशा प्रकारे मी सुगंधी केशरी चंदन आणलेलं आहे. अक्कलकोटवरूनच हे आणलेलं आहे. ते आता मी तिथे लावत आहे स्वामींना. अशा प्रकारे आपल्याला स्वामींची पहिला पूजा करून घ्यायची आहे. नवीन वस्त्र स्वामींना घालायचं आहे. कधी सुद्धा पारायण करताना नवीन वस्त्र स्वामींना घालायचं आहे पारायणाच्या सुरुवातीच्या दिवशी. आणि अशा प्रकारे स्वामींची पूजा करून घ्यायची आहे. माझ्याकडे इथे होतं ते मी फुलं वगैरे घातलेली आहेत
अशा प्रकारे फुलं वगैरे घालून आपल्याला स्वामींना पूर्ण तयारी करायची आहे। आपल्याला स्वामींना वस्त्र घालायचं आहे, फुलं घालायचे आहेत, फेटा आहे माझ्याकडे, तो एक मी फेटा सुद्धा घातलेला आहे स्वामींना। अशा रीतीने आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणतच आपल्याला पूर्ण स्वामींचं तयारी करायची आहे। आपल्या मनामध्ये स्वामींचे नित्य नामस्मरण हे चालूच ठेवायचं आहे। यानंतर एका साईडला मी आपले जपाची जी माळ आहे, आपली स्वामींच्या जपाची माळ, ती सुद्धा पूजा केली आहे त्या जपाच्या माळेची। आणि नंतर मी वस्त्र सुद्धा घातलेलं आहे, हे नवीन वस्त्रच आहे म्हणून ते पटकन बसत नाही। आणि अशा रीतीने ते आपल्याला घालायचं आहे, स्वामींना वस्त्र घालायचं आहे। त्यानंतर धूप दीप तर आपल्याला ठेवायचंच आहे पूजा करताना सुरुवातीला। आणि अशा प्रकारे आपल्याला स्वामींची पूर्ण तयारी करून घ्यायची आहे। नंतर स्वामींच्या समोर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवायचा आहे, कारण आपण स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण सुरू करणार आहे, म्हणून याचं तुम्हाला ग्रंथाची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे। ही जी ग्रंथाची पोथी तुम्हाला भेटते ती तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे सुरुवातीला, आणि नंतरच ती तुम्हाला वाचायची आहे। अशा रीतीने तुम्हाला ती ग्रंथाची पोथी वाचून घ्यायची आहे आणि नंतर त्याला पूजा करून घ्यायची आहे। आणि नंतर आपल्याला धूप दीप त्या पोथीला सुद्धा दाखवायचं आहे। आणि नंतर आपल्याला बाजूला मी बदाम ठेवलेले आहेत, आपल्याकडे फ्रूट्स आणि बदाम किंवा तुम्ही असं कोणते सुद्धा ड्रायफ्रुट्स तुम्ही सुकामेवा आपल्याला ठेवू शकता नैवेद्यासाठी, किंवा दूध साखर सुद्धा ठेवलं तरी सुद्धा चालतं। आणि नंतर पाणी ठेवायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे स्वामींची पूजा करायची आहे, पूर्ण नैवेद्य अर्पण करायचं आहे। बदामामध्ये मी तुळशीचं पत्र घातलेलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की नैवेद्य दाखवताना तुळशी पत्र हे उपयोगाचं आहे। फ्रूट्स सुद्धा तुम्ही ठेवू शकता नैवेद्यामध्ये, आपल्याकडे जे काही आहे ते आपण ठेवू शकतो। अशा रीतीने आपण स्वामींची पूर्ण पूजा करून घ्यायची आहे। कोणतंही पारायण असू दे तुमचं, तर तुम्हाला अशा रीतीने स्वामींची पूजा करून घ्यायची आहे। पारायण 7 असू देत किंवा 11 असू देत किंवा 1 दिवसाचं जरी पारायण असेल तर तुम्हाला अशीच पूजा करून घ्यायची आहे। अशा रीतीने तुम्हाला सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला संकल्प, सुरुवातीला आपल्याला पोथी वाचायच्या अगोदर संकल्प करायचा आहे की तुम्ही हे पारायण किती दिवसाचे करणार आहेत, किती वेळा हे पारायण करणार आहेत। कोण कोण 7 पारायण करण्याचा संकल्प करतात किंवा 1 पारायण करण्याचा संकल्प करतात, आणि तुम्ही किती दिवसाचे हे पारायणाचं करणार आहात त्याचे संकल्प तुम्हाला करायचा आहे। संकल्प करताना आपल्याला आठवणीत ठेवायचं आहे की आपण पाणी हातात, तळ हातावर, उजव्या हातात तळ हातामध्ये पाणी अक्षता घेऊन मी श्री स्वामी समर्थ यांचा सेवेकरी असून मी आज हे पारायण सुरू करत आहे, असं करून आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हे पारायण सुरू करायचं आहे। माझी ही इच्छा आहे, आता ही इच्छा माझी पूर्ण करा, असं स्वामींना तुम्ही निवेदन करायचं आहे। आणि अशा रीतीने पूर्ण स्वामींचा संकल्प झाल्यानंतर आपल्याला पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे। आपल्याला पारायण किती करायचं आहे ते नक्की आठवणीत ठेवून तिथे बोलायचं आहे। आपण 21 अध्याय 7 दिवसात पूर्ण वाचू शकता, आणि 7 दिवसामध्ये 21 अध्याय वाचणे म्हणजे रोज 3-3 अध्याय वाचायचं, म्हणजे 7 दिवसामध्ये आपले 21 अध्याय पूर्ण होतात। आणि अशा रीतीने आपलं एक पारायण स्वामींचं पूर्ण होतं। कोण कोण सेवेकरी एका दिवसात 21 अध्याय वाचतात आणि एका दिवसात एक पारायण पूर्ण करतात। अशा रीतीने 7 दिवसात 21 अध्याय रोज वाचून 7 पारायण पूर्ण करत असतात। स्वामी चरित्र सारामृत हे पारायण कसे करायचं आणि आपल्याला या स्वामी चरित्र सारामृताची पूजा मांडणी कशी करायची आहे हे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे। अशा रीतीने जरी तुम्ही स्वामींची पूजा अशीच करायची आहे, पारायण करताना तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही। आणि जो नारळ आपण ठेवलेला आहे बाजूला, तो नारळ तुमचं जेव्हा पारायण होईल तो नारळ घरामध्ये फोडायचा आहे आणि प्रसाद करून खायचा आहे घरातल्या लोकांनी। अशा रीतीने तुम्ही हे संपूर्ण स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे। तुम्हाला आजची ही संपूर्ण पूजा विधी आणि माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक नक्की करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।